नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर यू पठाणद्वारा लिखित रेशीमबंध या पाठाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण पाठाचा परिचय करून घेऊयात। डॉक्टर यू पठाण यांचा जन्म 1930 साली झाला। ते सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते आहेत। पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित आहेत। तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित आहेत। शाळेत असल्यापासून लेखनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन त्यांनी केलेलं आहे। मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन, प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत होता। भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन, खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत त्यांचे। संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवींचा, अजून आठवतं इत्यादी लेख संग्रही प्रकाशित झालेले आहेत त्यांचे। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे। 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। बघा, लेखकाला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी ते अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्तेसुद्धा आहेत। त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार तर मिळालेच, पण त्यांनी विविध प्रकारचं लेखनसुद्धा केलेलं आपल्याला इथं दिसून येतं। तर बघूयात लेखक आपल्याला ह्या पाठामध्ये काय सांगतायत। या ललित गद्य पाठामधील उत्तर, रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहारांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते। उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भोवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकेच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात। वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत आहे। या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे। पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे। पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहरांचा स्वागत सडा, निशिगंधांच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे। बघा, डॉक्टर यू पठाण लेखक आपल्याला फार सुंदर पद्धतीनं या पाठामध्ये रेशीमबंध म्हणजे नक्की कशाला त्यांनी नाव दिलंय हे आपल्याला सांगतायत। म्हणजे उत्तर रात्र म्हणजे मध्यान्ह झाल्यानंतर, रात्रीचे 12 वाजल्यानंतर जेव्हा पुढं वेळ सरकत जातो आणि साधारण 4 वाजल्यानंतरचा हा जो वेळ होतो याला उत्तर रात्र म्हटलंय। त्यानंतर पहाट नंतर 5:30 नंतरची 6:30 वाजेपर्यंत जो वेळ असतो ती पहाट, आणि त्यानंतर सकाळ म्हणजे 6:30 नंतर सकाळी 9 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो, ह्या वेळेत वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांचं कशा विविध प्रकारचं संगीत चालू असतं। पहाटेची हे पाखरं पहाटेची कशा पद्धतीनं वाट पाहत राहतात, आतुरतेनं वाट पाहत राहतात, कधी पहाट होईल याची ते वाट पाहत राहतात। या दोघांच्या नात्यांना लेखकानं इतर रेशीमबंध असे नाव दिलेले आहे।
तर बघूयात लेखक पाठात काय म्हणतायत ते. पाठात म्हणतायत, मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. बघा, लेखक इथं आपल्याला सांगतायत की जेव्हा रात्री लेखक झोपतायत आणि झोपल्यानंतर मध्यरात्र उलटून जाते आणि त्यानंतर जेव्हा उत्तर रात्र लागते तेव्हा आकाशामध्ये कुठंतरी असं हलकंच आकाशात कुठंतरी उत्तर रात्र झाल्याचं त्यांना हळुवारपणे, एकदम अलगद, इतकं मुलायम, कुणाला चाहूल देखील लागणार नाही अशा पद्धतीचं वातावरण झालेलं असतं. पण लेखक म्हणतात ही उत्तर रात्रीची चाहूल मात्र मला सहज लागते, कारण ही उत्तर रात्रीची जी पावलं आहेत ती मंद मंद नाजूक स्पंदनानं जरी ती चाललेली असली तरी ती माझ्या मनात कुठंतरी उमटत राहतं आणि त्यामुळं माझा डोळा लागत नाही. लेखक म्हणतात माझा डोळा लागत नाही म्हणजे मला झोपच येत नाही, मला पुरेशी झोप लागत नाही आणि मला असं वाटतं की माझी पूर्ण झोप झालेली आहे. आता मला उठावंसं वाटतं आणि त्यानंतर माझा डोळा लागत नाही. बघा, मध्यरात्रीनंतर ही जी उत्तर रात्र लागते तेव्हा लेखकाला झोप लागत नाही. ती आपण मात्र सगळेच्या सगळे ह्या वेळात एकदम गाढ साकर झोपेत राहतो. पण लेखक म्हणतात मध्यरात्रीच्या नंतरचा जी उत्तर रात्र सुरू होते तिथं मला झोपच लागत नाही, माझा डोळा लागत नाही, तेव्हाच माझी झोप पुरेशी झालेली असते. लेखक पुढं म्हणतायत, मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलाजवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो, रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. बघा, लेखक इथं म्हणतायत की जेव्हा मध्यान्ह संपते आणि उत्तर रात्रीचा वेळ सुरू होतो, म्हणजे साधारण 3-3:30 नंतरचा वेळ जेव्हा चालू होतो तेव्हा लेखक म्हणतात मी हलकेच उठतो, म्हणजे हळूवार उठतो, जेणेकरून मी उठल्याचा कोणाला त्रास होणार नाही आहे. मी हळूच उठतो, चूळ भरतो म्हणजे गुळणा करतो. पाणी पिऊन आपण जे बाहेर पाणी टाकतो त्याला म्हणतात चूळ भरणे. चूळ भरतो आणि डायनिंग टेबल जवळ येतो. डायनिंग टेबलच्या जवळ जी खिडकी आहे ती हलकेच लेखक उघडतात, एकदम हळूवार, जेणेकरून कुणाला घरातल्या सदस्यांना त्रास होणार नाही, त्यांची झोप मोडणार नाही. आणि तेव्हा ते बाहेर बघतात तर रात्रीचा तो अतिशय नीरव म्हणजे अतिशय शांततेची निद्राभंग होऊ नाही म्हणून ते हलकेच ती खिडकी उघडतात आणि ते बाहेर पाहतात तर तो काय आसमंत म्हणजे आसमान पूर्ण काळा कुळकुळीत अंधार दाटलेला बाहेर त्यांना दिसतो. काहीही त्यांना दिसणार नाही असं ते वातावरण असतं. तेव्हा त्यांची नजर बागेमध्ये जाते तेव्हा ते बघतात की साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला आहे. ते झाडं, वेल्या पण झोपलेल्या आहेत. त्या झाडांवर जे पाखरं बसलेत ते सुद्धा गाढ झोपेत आहेत आणि त्या पाखरांचा अजून चिवचिवाट चालू झालेला नाही आहे, कारण ते झोपलेले आहेत. आणि आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात हे लेखक आपल्याला इथं सांगतायत. पुढं लेखक म्हणतायत, का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं, साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विसरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलींचं देखील, केशरी गुलमोहरांचं देखील, जांभूळसर जाकराडांचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याशा इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचं देखील,
पांढऱ्या शुभ्र नि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. बघा लेखक इथं म्हणतायत की का कुणास ठाऊक ही वेळ जी आहे ती वेळ मला खूप आवडते. जी मध्यरात्रीनंतर येणारी उत्तर रात्र आहे ही वेळ मला खूप आवडते. का तर सारं जग साखर झोपेमध्ये असतंय, सगळे झोपलेले असतात. आणि कारण त्या आणि व्यक्ती जेव्हा झोपतो तेव्हा त्यांच्या चिंता काळज्या सगळ्या मिटलेल्या असतात. कितीही टेन्शन असू, कितीही राग असू, कितीही वाईटपणा असू, कितीही सुख असू, ह्या झोपेच्या वेळीत आपण सगळं विसरून जातो. आणि आपलं मन खरं मन हे असंच असतं असं लेखकाला वाटतं. जे सुखदुःखांच्या पलीकडं कुठंतरी दूर गेलेलं असतं. म्हणजे या झोपेत, साखर झोपेमध्ये आपण सुखीही नसतो, दुःखीही नसतो, आपल्याला कोणत्या चिंताही नसतात, काळजीही नसते, काही नसतं. आणि आपल्यासारखंच सेम हे जे काही फुलझाडांचं नाव घेतलं आहे, ह्या सगळ्या फुलझाडांचं म्हणजे गुलमोहर सांगितलं आहे, जाकराड सांगितलं आहे, बोगनवेली सांगितल्यात, सायली सांगितले, घाणेरी सांगितले आणि चाफा देखील. ह्या सगळ्यांचं मन ह्या अशाच पद्धतीचं रात्री झोपेत असतंय की कुणालाही कोणत्याही पद्धतीचं टेन्शन नसतं. ह्या काळात रात्री झोपेत कोणत्याही पद्धतीचं टेन्शन, चिंता, काळजा सगळ्या मिटलेल्या असतात लोकांच्या. आणि सगळ्या पशुपक्ष्यांच्या देखील, झाडांच्या देखील. लेखक इथं फार सुंदर पद्धतीने म्हणतायत की या साखर झोपेत लोक एक वेगळ्याच दुनियेत असतात. लेखक म्हणतायत या साऱ्यांमध्ये नि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पाठ होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी आसोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही. मानवाला निसर्गाची जी ओढ युगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधनामुळे तर नाही. बघा लेखकाला इथं प्रश्न पडला आहे की या मध्यान्नानंतरचं आलेलं ही उत्तर रात्र आहे, त्या रात्रीमध्ये आणि माझ्यामध्ये किंवा या सकाळमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं रेशीमबंध आहे, कोणती जवळीक आहे. लेखकाला नेहमी असं का वाटतं की केव्हा एकदाची पहाट होते आणि मी या सगळ्यांना भेटतोय, वेलींना, वृक्षाला, नंतर पाखरांना, सगळ्यांना मी कधी भेटतो असं लेखकाला वाटून राहतं. आणि म्हणून लेखक म्हणतायत की हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मानवाला ओढून नेत नाही ना, असा प्रश्न लेखकाला इथं पडलेला आहे. पुढे लेखक म्हणतायत मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जाकराडाची निळाई, जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारंच सुकावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लागून बसलं होतं. बघा लेखक म्हणतात जेव्हा लेखक टेबलाजवळ गेले होते आणि ती खिडकी उघडली होती तिथं त्यांना पूर्ण काळोख दिसला होता. आणि त्या काळोखात बगीच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ते सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचं जे हे 3 सुगंधित फुलझाडं आहेत ज्यांना फुलं येतात यांना ते शोधत होते. किंवा ते म्हणतात जाकराडाची निळाई, जांभळाई शोधत होतो. लेखक काय शोधतात? जाकराडाची निळाई, जांभळाई शोधत होते लेखक. त्याचबरोबर लेखक म्हणतायत की बोगनवेलीची लाली शोधत होते ते, केशरी मोहराई शोधत होते ते. आणि काळ्या अंधारात हे सारेच विसावलेले होते, सुकावलेले होते असं लेखकाला वाटतं. लेखक म्हणतायत की माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. म्हणजे लेखकाला सारखं वाटायचं की ही मध्यान्ह निघून जावं, उत्तर रात्र निघून जावं आणि पाठ व्हावी आणि यांना सगळ्यांना मी मन भरून पाहावं. लेखक पुढं म्हणतायत असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच
तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशालाही तिच्या बरोबर येते, पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर. मला बिलगून बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल नि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्याला अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. बघा, लेखक म्हणतायत की मला फक्त ह्या वृक्षवेलींबद्दलच हे नाही वाटत आहे की असं एकदम मन भरून येतं आहे किंवा ती वृक्षवेली, ते पाखरं, ते झाडं त्यांनाच बघून मला असं वाटत नाही. तर लेखक म्हणतात माझी जी लहान नात आहे, म्हणजे माझ्या मुलीची मुलगी, म्हणजे लेखक म्हणतायत की माझ्या मुलीचं नाव अल्मास असं आहे आणि ह्या अल्मासची जी मुलगी आहे तिचं नाव आहे अल्विशा. ही अल्विशा लेखकाची नाती आहे आणि तिला बघून सुद्धा लेखकाला असंच वाटतंय. लेखक म्हणतात की ती मुलखा वेगळी आहे. मुलखा वेगळी म्हणजे निराळीचे, सगळ्यांपेक्षा जरा वेगळीचे. तिच्याकडे बघून देखील मला असंच वाटतं. आणि लेखक म्हणतात ती अजून वर्षाची देखील झाली नाही, पण अल्मा जेव्हा कधी माझ्याकडे येते तेव्हा अल्विशालाही तिच्याबरोबर ती घेऊन येते. लेखक म्हणतात का ती दिवसभर माझ्या अंगाखांदावर खेळत राहते. माझी नाती मला बिलगून खेळत राहते. ती फक्त रात्री झोपायला तिच्या आईजवळ जाते, पण इतर वेळ ती माझ्याकडेच राहते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं असं लेखक इथं म्हणतायत. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो. लेखक म्हणतात मी जेव्हा असं डायनिंग टेबलवर लिहायला बसलो की मला मधून तिची आठवण येते आणि तिची आठवण झाली की मी हळूच डोकावून तिच्या रूममध्ये बघतो ती झोपलेली आहे का, तिला जाग तर नाही आलेली ना, केव्हा उठेल. लेखकाला वाटतंय का कधीही अल्विशा उठेल आणि खुदकन हसून आपल्याकडे अंगावर झेपावेल असं लेखकाला वाटत राहतं. लेखक पुढं म्हणतायत पण ही झाडं नि या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात तशाच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची निरवता नि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील आदिम नातंच नाही का. आदिम म्हणजे पहिलं, निसर्गातलं नि मानवातलं. शेवटी ते दोघंही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळीनंच उलगडू लागतं. बघा, लेखक म्हणतायत की ज्या पद्धतीनं ह्या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात, ह्या रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्रीच्या वेळी निवांत झोपलेल्या असतात, तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. म्हणजे ही उत्तर रात्रीची जी निरवता आहे, शांतता आहे, ती अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागसता, शांतता यात किती कमालीची आश्चर्यकारक साम्य आहे नाही का असं लेखकाला वाटतंय. बघा, म्हणजे हे झाडं, झुडपं, वेली आणि अल्विशा या दोन्हींच्या झोपण्यामध्ये एकच साम्य आहे, ती म्हणजे ही निरागसता, शांतता, निरागस शांतता. आणि म्हणून म्हणतात की हे नातं देखील आदिम नातंच आहे का. म्हणजे या निसर्गाबरोबरचं हे पहिल्यापासूनचं नातं सेम तसंच अल्विशाचं आणि निसर्गाचं आहे का असं लेखकाला वाटतं. ते म्हणतायत निसर्गातलं आणि मानवातलं शेवटी हे दोघंही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. म्हणतायत की काही झालं तर विश्वाचे हे निसर्ग आणि मनुष्य हे दोन्ही विश्वाचेच दोन घटक आहेत आणि म्हणून हा विचार हे नाजूक नातं पाकळीनंच उलगडू लागतं. म्हणजे हळूहळूच हे नातं आपल्याला समजून जाईल. हे रेशीमबंध जे आहे ते आपल्याला हळूहळू समजेल. पुढे लेखक म्हणतायत सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्यांचे घोट घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकराडांच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात.
पाठ झाले काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. बघा लेखक म्हणतायत की सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. लेखकाची जी बाग आहे तिथल्या पाखरांना सगळ्यात आधी जाग येते. आणि लेखक म्हणतात पहिल्यांदा मी चहा करतो आणि घोट घोट घेत काय लिहावं असा विचार करत असतो. मी संभ्रमानात असतो की मी नक्की काय लिहिलं पाहिजे. तेव्हा अशा वेळी काय होतं की इवली इवली जी पाखरं आहे ती अचानक त्या गुलमोहराच्या घरट्यातून उठतात आणि जकराडाच्या फांद्यांवर जाऊन बसतात आणि हळूहळू आपले डोळे किळकिळे करून पाहतात. म्हणजे आपण सकाळी सकाळी उठल्यावर नाही का डोळ्यांची थोडी उघडझाप करतो, डोळे चोळतो, त्या पद्धतीनं त्या पाखरांचं देखील तसंच होत असणार. आणि पहाटेच्या प्रकाशांना ती जणू काही खुणवतात असं लेखकांना वाटतंय. म्हणून ते म्हणतायत आपापसात हलकेच कुजबुजून ते लागतात आणि ते स्वतःलाच विचारू लागतात का की पाठ झाली काय असं ते विचारू लागतात. खरं तर लेखक म्हणतात खरं तर ते पाखरं पहाटेला विचारत नाहीत तर पहाटच त्या पाखरांना विचारते मी येऊ का तुम्हाला भेटायला. असं कोण विचारतंय? ती पहाट विचारते त्या पाखरांना. इतकी सुंदर सकाळ लेखक आणि त्या पाखरांची झालेली असते. म्हणतायत पहाटेचं आणि येवल्या येवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळुवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकता जाणवेल. बघा लेखकाला इथं वाटतंय की येवल्या येवल्या ह्या पाखरांचं आणि पहाटेचं जवळकीचं नातं आहे. कारण ह्या लेखकाला असं वाटतंय की ह्या पंखांनी, ह्या फडफडत्या पंखांनी म्हणजे ह्या पाखरांनी आपले पंख फडफडवायला सुरुवात केली का पहाट देखील पहाटेला असं वाटतं आता मी यावं आणि ह्या पाखरांना भेटावं. आणि त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही असं लेखकाला इथं वाटतंय. आणि म्हणून ते म्हणतात मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. ही पाठ इतकी हलकी येते का इतकी हळुवार येते की तुम्हाला आम्हाला कोणालाही कळणार नाही, त्याची गंध वार्ता देखील लागू देणार नाही. म्हणजे जणू काही इकडली बातमी तिकडं सुद्धा कळता कामा नये अशा पद्धतीनं ती पाठ हळुवार येते, कुणाला समजत देखील नाही. आणि लेखक म्हणतात ही पहाट पाहण्याजोगीच नाही तर अनुभवण्यासारखी आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असंच उठून बघा. लेखक आपल्याला सांगताय तुम्ही कधीतरी असं अचानक उठा सकाळी लवकर आणि ह्या पहाटेला बघा, अनुभवा, त्याचा आल्हाद तुम्हाला जाणवेल. किती हळुवार ती पहाट होते, त्याची तरलता तुम्हाला जाणवेल, त्यातील नजाकता तुम्हाला जाणवणार आहे असं लेखकाला वाटतं. म्हणजे लेखकाच्या नजरेत जी पहाट इतकी सुंदर आहे तितकी पहाट आपल्याला देखील सुंदर लागू शकते. फक्त आपण तितक्या लवकर उठायला हवं आहे असं लेखक म्हणतात. लेखक पुढे म्हणतायत हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जाकराडावरची नि गुलमोहरावरची पाखरं आपसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसा तो वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकून सायली जागी होते. गोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. बघा लेखक म्हणतात की हा आल्हादपणा व्यक्त करण्यासाठी जणू काही लेखक म्हणतात आमच्या बागेमध्ये जेवढी काही झाडं आणि वेली आहेत ते एकमेकांशी बोलू लागतात. जणू काही ते पाखरं त्या जाकराडावरची आणि गुलमोहरावर जे बसलेली पाखरं आहे जणू काही कुजबुजू लागतात. आणि
पहिला जर तुम्ही नीट ऐकलं तर त्यांचा चिवचिवाट हा मंद मंद असतो, एकदम शांततेनं हळूहळू ते चिवचिवाट करत असतात. पण लेखक म्हणतात पहाट जशी जशी उजाडते, जास्त उजाड होतो, तेव्हा तसतसा त्या पाखरांचा आवाज सुद्धा वाढत जातो. एखाद्या उत्सवासारखा लेखकाला तो आवाज वाटतोय. कारण ते म्हणतायत की ज्या पद्धतीनं आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाटपणा ऐकूनच सायली जागी होते. बघा ते काय म्हणतायत की हा पाखरांचा हर्षोल्लास आहे, जो चिवचिवाट आहे तो मोठमोठ्याने हळूहळू मोठा आवाज होत जातो, चिवचिवाट मोठा होतो. तेव्हा त्या बागेत असलेली जी सायली नावाचं जे रोपटं आहे, जे फुलझाड आहे, बोगनवेल आहे, हे सळसळू लागतात, जागे होतात आणि जे दोन्ही चाफे त्यांनी लावलेले आहेत ते दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात, बोलू लागतात, गप्पा करू लागतात, असं लेखकाला इथं वाटतंय. पुढे लेखक म्हणतायत रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठून येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात, नीती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकराडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. बघा लेखक म्हणतात पहाट झाल्यावर ह्या निसर्गामध्ये किती आनंद निर्माण होतोय. हे जे काही गुलमोहराचं, जॅकराडाचं जे काही फुलझाड आहे, यांना खूप आनंद झालेला आहे आणि ते म्हणतात की यांची ह्या पानांचीच नंतर फुलं होतात आणि ते जणू काही पहाट वाऱ्यासंग हसू आणि बोलू लागतात. त्यांना त्या पहाट झाल्याचा इतका आनंद होतो की त्यांच्या मनातून भरभरून ओसंडू लागतो तो आनंद. एवढा आनंद त्या फुलपाखरांना झालेला असतो किंवा फुलांना, पाखरांना किंवा या सगळ्या झाडांना, निसर्गाला झालेला असतो. पुढे लेखक म्हणतायत दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्याहून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. जॅकराडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. बघा लेखक म्हणतायत की जेव्हा पहाट होते आणि पहाट झाल्यानंतर मी दार उघडतो आणि जेव्हा बागेत जातो तेव्हा मी बागेकडे जेव्हा बघतो तेव्हा पहाटेच्या किरणांनी, जेव्हा पहाटे सूर्याची किरणं जे पडलेली असतात, मोगऱ्यावर पडलेली असतात, त्यांनी मोगरा न्याहून निघालेला असतो. जणू काही त्यांनी या किरणांनी आंघोळ केलेली आहे असं प्रतीत होतं. सायलीच्या जे येवलीवलेचे पानं आहेत त्या पानांतून एक वेगळीच हिरवाई लेखकाला दिसते आणि गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलाय असं लेखकाला इथं वाटतं. जॅकराडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनांनी चाफ्यांशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात असं लेखकाला इथं जाणून येतं, भासतं. जणू काही हे सगळेच्या सगळे जे फुलझाडं आहेत हे एकमेकांशी गप्पा मारतायत आणि त्यांना खूप आनंद झालाय पहाट झाल्यानंतर आणि एक वेगळाच निसर्ग इथं दिसून येतो. पुढं लेखक म्हणतायत चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद गंध येत असतो, पण ते निशिगंधासारखं मात्र नसतं. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्यांची सर इतर कुणाला येणार. पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधाचं नि माझं काही आदिम नातं तर नाही. त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते. बघा लेखकाला इथं प्रश्न पडलाय की जेव्हा ते बागेत जातात आणि ह्या फुलझाडांपाशी जातात, पहिलं ते चाफ्याजवळ जातात तेव्हा ह्या चाफ्याचा अतिशय सुंदर मंद गंध दरवळत असतो. त्याचबरोबर ते म्हणतात पण निशिगंधासारखा मात्र तो नसतोय वास. चाफ्याचा वास सुंदर असतोच पण निशिगंधा इतका सुंदर नसतो, कारण निशिगंध शेवटी निशिगंधच. त्याची सर कुणालाच येणार नाही. इतकं निशिगंध एवढं सुंदर सुगंधित फुल आहे का त्याची सर कुणालाच येणार नाही. पण निशिगंधाच्या पलीकडं मोगरा जो बहरलेला लेखक बघतात तेव्हा ते म्हणतात की त्या सुगंधाचा सुद्धा मोह मला आवरू शकत नाही, आवरता येत नाही. एवढा त्या मोगऱ्याचा सुद्धा सुगंध अतिशय सुंदर येत असतो आणि
म्हणून ते म्हणतात, या वेगवेगळ्या सुगंधाचं आणि माझं काहीतरी आदिम नातं तर नाही ना, असा प्रश्न लेखकाला इथं पडला आहे. आणि म्हणून ते म्हणतायत, त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते, हा प्रश्न लेखकाला इथं पडला आहे. लेखक पुढं म्हणतायत, प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. बघा, लेखक म्हणतायत की प्रकाश जसा जसा पसरू लागतो, पहाट सकाळमध्ये रूपांतर जेव्हा होते, तेव्हा सकाळ जशी जशी होऊ लागते, तेव्हा मला लक्षात येतं की वाफे अजून कोरडेचे, ज्या जमिनीमध्ये आपण हे फुलझाडं लावलेली आहेत ते अजून कोरडेच आहेत, यांना आपण पाणी दिलं पाहिजे. म्हणून लेखकाच्या घराजवळ जो पाईप आहे त्याला एक रबरी पाईप लावून ते रबरी पाईप वाफ्यांपर्यंत नेऊन ते त्या वाफ्यांना पाणी घालू लागतात. आणि ज्या कुंड्या आहेत, फुलझाडांच्या ज्या कुंड्या आहेत, त्या कुंड्यांमध्ये सुद्धा ह्या पाईपनं पाणी देऊ लागतात, त्या पाईपनं पाणी लावू लागतात. पुढं लेखक म्हणतात, गुलमोहराच्या, जाकराडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांनी पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्यातील पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो. आणि पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदखुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधाची पाखरण करू लागतो. नि मग जाणू लागतं की इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावूक असतात. कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्याच्यावर हात फिरवला, त्यांच्या तहानलेला जीव शांत केला. किती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. बघा, लेखक म्हणतायत, त्या गुलमोहराच्या, जाकराडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलींच्या ज्या गोल गोल आळ्या पाडलेल्या आहेत त्या झाडांना, तिथं पाणी देऊ लागलो की त्या पाण्याच्या थेंबांच्या स्पर्शानं ही पानं कशी तरारून उठतात, हे अनोखं दृश्य खरंच अनुभवण्याजोगं आहे. आपण सुद्धा हे करून पाहिलं पाहिजे असं लेखकाला वाटतं. आणि म्हणतात की आदल्या दिवशी समजा एखाद दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं आपण चुकून राहून गेलो, तेव्हा तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या पाण्याचा शिडकाव केला, त्याच्यावर पाणी टाकलं की दुसऱ्या दिवशी पहाटे लगेच गोंडस कळ्यांमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि जणू काही तो आपल्याकडं खुदखुदून हसून बघतोय, आबोला सोडून दिलाय, आपल्याशी बोलणं जे त्यांनी टाळलं होतं ते सोडून दिलंय आणि परत त्याच्या सुगंधाची पाखरण त्यांनी आपल्याबरोबर केलेली आहे असं लेखकाला वाटतं. आणि त्यातून दिसतं की एवढी जी झाडं किंवा वेली आहेत त्या पण किती भावूक असतात. कधी कधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांच्या थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं पाखरण त्यांच्यावर हात फिरवला तरी ते किती भावूक झालेले दिसतात किंवा त्यांना किती आनंद होतो हे आपल्याला इथं दिसून येतं. त्यांचा तहानलेला जीव जर शांत केला ना, ती देखील किती गोंडस फुलं आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात हे आपल्याला इथं दिसून येतं. लेखक ह्या फुलझाडांना पाणी दिल्यानंतर त्यांची भावना काय होते ते आपल्याला इथं सांगतात. पुढे लेखक म्हणतात, आणि मग तुकोबाच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित उमलू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत, युगायुगांचे असावेत आणि त्यांची उत्कटतेनं होऊ लागतं आणि त्यांची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते. असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. बघा, लेखक म्हणतायत की जेव्हा हा सगळा अभ्यास मी करतो, सकाळी उठल्यापासून म्हणजे मध्यरात्री जेव्हा उत्तर रात्र लागते आणि तेव्हा लेखकाचा डोळा उघडतो आणि त्यानंतर त्यांना झोपच येत नाही, त्यानंतर ते बागेत येऊन एवढं सगळं सुंदर दृश्य दिसतं. पहाट झाल्यानंतर ह्या वृक्षवेलींना किती आनंद होतो, त्यांचा आनंद भरभरून लेखकांनी पाहिल्यावर लेखक आपल्याला म्हणतात की तुकाराम महाराज यांचा तो अभंग मला नक्कीच आठवतो, खराखुरा हा अर्थ त्याच्यातून मला कळतो. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला माहीत असेल, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
हा अभंग त्यांना नक्कीच आठवतो आणि म्हणून ते म्हणतात तुकाराम महाराजांना वृक्ष आणि वल्ली हे दोघं सोयरी धायरी का बरं वाटत असन हे त्याचं इंगित त्यांना समजू लागतं. म्हणजे त्यांना ह्या श्लोकाचा खरा अर्थ तिथं कळतो आणि त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे जे नातं आहे म्हणजे जे वृक्षवेली आहे त्यांचं आणि आपलं नातं आहे ते लेखकाला इथं समजून येतं. त्यांचं रेशीमबंध जो आहे आजकालचा नसावा असं लेखकाला वाटतं. हे नातं अतूट नातं जे आहे माणसांचं आणि निसर्गाचं हे आजकालचं नसावं तर ते आदिम असावं. म्हणजे पहिल्यापासून जेव्हा जग सुरुवात झाली तेव्हापासून असावं, युगायुगांचे असावेत. त्यांची जाणीव उत्कटतेने होऊ लागते असं लेखकाला वाटतं. आणि म्हणून शेवटी लेखक म्हणतात असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार ओढ का बरं लागली असती. बघा शेवटी जाता जाता लेखक आपल्याला प्रश्न विचारतायत की जर असं काही नसतंच तर आपल्याला त्यांची आणि त्या निसर्गाला आपली ओढ का लागते. मग ती एवढी अनिवार्य ओढ लागू शकत नव्हती. आपल्याला निसर्गाची ओढ लागते, आपण निसर्गाला भेटायला जातो, आपण गेल्यावर निसर्ग फुलतो. म्हणजे याचाच अर्थ हे रेशीमबंध आहे. आपल्या दोन नातं जे आपलं आणि निसर्गाचं नातं आहे ते रेशीमबंध आहे असं लेखकाला वाटतं. धन्यवाद.